हे गाईज वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. तर आज मी चाललो आहे वोटिंग लिस्टमधून माझं नाव निघालं आहे, म्हणजे काढलं आहे त्यांनी. तिकडे जाऊन आता ते सबमिशन करायचं आहे फॉर्म. बघतो, मला कॉल आला होता त्यांचा. तर आता मी चाललो आहे माझ्या घरी, म्हणजेच गवंडीला. हे पण घरच आहे आपलं, पण गवंडीला. तिकडे दाखवतो तुम्हाला, आमची घरं तुटलेली आहे. चला तर. तर मी झालो आहे आता रेडी. आता निघूया आपण आपल्या फटफटीवर. तर चलो. तर मी इलेक्शनसाठी आलो आहे इथे शाळेमध्ये, आणि ही म्युन्सिपाल्टी शाळा आहे. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर, खूपच छान. हा तिचा एंट्रन्स आणि शाळा खूपच सुंदर आहे. हे असे बनवले तुम्ही, पोरं लहान लहान खेळतात. तर या काळे साहेब आहेत, यांनी माझा फॉर्म भरून घेतला आणि भरपूर छान माहिती दिली ह्यांनी. गेल्या टायमाला आलो होतो तेव्हा हे पण बिझी होते, तेव्हा करेक्शन माझ्याकडून चुकी झाली होती ॲक्च्युली फॉर्ममध्ये. तर हे व्यस्त असल्यामुळे मला दुसऱ्यांदा यावं लागलं, आणि हे छान सहकार्य केलं मला, आणि त्यांनी स्वतःहून फॉर्म भरून घेतला. खूपच छान सर. बाय, थँक्यू. इथूनच गेट बंद झाला. शाखा आहे आमची, शाखा बघायची. पूर्वी आम्ही लहान होतो तर आम्हाला ही शाखा मोठी वाटायची. समोर गार्डन आहे. गार्डन कसं आहे, तेव्हा आम्ही ना बॅट बॉल खेळायचो इथे. आता खूप सुंदर केलंय त्यांनी, छान गार्डन केलंय, झाडं झोपं वगैरे लावलं त्यांनी. खूप सुंदर केलं, खूप खूप सुंदर केलं. एकदम काया पलटच केले. आम्ही इथं बॅट बॉल खेळत होतो लहानपणी. तिकडे स्टंप लावायचे आमचे तिकडे, आणि तिथून आम्ही इथे 6 मारायचो. आणि तिकडे वॉशरूम आहे, शौचालय. ते बाहेर गेला तर 6, म्हणजे वरून गेला तर 6. मजा यायची. बघा, जी रिक्षा उभी आहे ना तिकडे, ते माझं घर होतं. ते तुटलंय आता. आणि हा पॅसेज भरपूर मोठा आहे. इथे हे होतं इस्त्रीवाला इथं असायचा. इस्त्रीवाल्याचं दुकान होतं इथे. आणि हा तो रोड. आणि आता भरपूर छोटा झालाय, हा रोड छोटा वाटतोय. आणि हे आहे इथे श्रद्धाचे चुलते राहतात. आणि हे दूधवाल्याचं दुकान. इथे अरुण कांबळेचं ऑफिस असायचं पहिलं पूर्वी. खूप मजा यायची. आता सगळं छोटं दिसायला लागलंय. आता भरपूर वर्षानंतर आलोय मी इथे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या मागे गणपती, हे हनुमानाचं मंदिर आहे. हे हनुमान मंदिर आहे. हे इथलं साईन आहे, साईन. पूर्वी भरपूर मोठं वाटायचं. संध्याकाळची इथे आरती वगैरे होत असायची. पण आता हे भरपूर छोटं आहे. आणि हे वरती पण ते असतं ना मंदिराच्या वरती, ते बघा आता सध्या दिसत नाही वाटत. ते देखील भरपूर मोठं दिसायचं त्यापूर्वी. आता चला, वेगळं दिसायला लागला आता एरिया. भरपूर वर्षांनी आलोय मी इथे. ठीक आहे, चला. काम तर झालेलं आहे आपलं, आता जाऊया आपल्या घरी. आता मी आलोय घरी, गाडी लावली आहे पार्किंगला. घरी आलोय. झालं जेवण? हो, झालं. कसं झालं कालवण? ऑब्विसली मी नव्हतं केलं. कसं वाटलं लिंबोणी बागेत जाऊन अगेन? हा, मला जायचंय. मला खूप ऍक्च्युली मला खूप इच्छा वाटते. आता व्हिडिओज बघितला आणि आय थॉट की म्हणजे आय विश की मी पण जाऊ शकले असते, तर किंवा मला जाता आलं तर इट विल बी व्हेरी नाईस. म्हणजे खूप वर्ष झाले आता लिंबोणी बागेला बघून. आणि माझी शाळा तू दाखवलीस ना, इट वॉज व्हेरी डिफरंट. वेर आय यूज टू गो स्कूल ना, दॅट टाइम इट वॉज टोटली डिफरंट. आता ती तेव्हा 3 पार्टिशन मध्ये होती ऍक्च्युली.
म्हणजे आमचं गेटच्या आतमध्ये एक वेगळं होतं आणि माझं पिवळ्या रिबणीचं शाळा होती आणि एक लाल रिबणीची आणि एक ब्ल्यू रिबणीची, अशा 3 शाळा होत्या तिथे. म्हणजे भाग क्रमांक 1, भाग क्रमांक 2 वाढवतं. आणि गार्डन काय सुपर केले ते. तेव्हा एवढं हे नव्हतं, ग्रीनरी नव्हती त्या गार्डन मध्ये जेव्हा आपण राहत होतो. अराउंड समथिंग आता आपल्यालाच किती वर्ष झाले मुंबईला येऊन, नवी मुंबईला येऊन, 2017 पासून ते 26 पर्यंत झाले. 7-8 वर्षाच्या पूर्व जास्ती झालेत आपल्याला. मी खरं कधीतरी डिस्कवर करेन तुमच्यासोबत प्रॉपर, एकदम प्रॉपर कुठे आमचं घर होतं, कसं दिसायचं आमचं घर, अभिजित कुठे राहायचा, अभिजितचं कसं होतं. आणि जर सपोज जर एका माणसं भेटले तर इट विल बी व्हेरी नाईस की त्यांना. फोटो शेअर करा. येस ऑफकोर्स मी फोटो शेअर करेन आणि मजा येईल. खरं तर मजा येईल. आणि मजा तेव्हा ना, ते म्हणजे काकी वगैरे आपण सोबत असलो ना, मग तर खूप भारी वाटेल. किंवा भाऊ मम्मी वगैरे, कारण आम्ही सगळे एकाच ठिकाणी एकाच लोकेशनला राहिलेली माणसं आहोत. आणि खूप वर्ष, म्हणजे आत्ताची माणसं नाहीये ती, खूप वर्षापासूनची माणसं आहेत जी म्हणतात ना त्यांचा बॉन्ड, ह्या अभिजितचा बॉन्ड तिथे झालेला आहे की नाही. सो दॅट इज द थिंग. वेलकम. ठेव काय नाही, पाणीपुरी खाली तशीच. मग आजीची वाट बघू सर, पाणीपुरी खावा. हा ना, मी काय नदी येते, नदी काम चालू आहे का? कसलं काम नाही काय माहिती का ती? हा तसंच या माडीशी आहे पाणी हे होते फिल्टर झाल्यावर. हा फिल्टर. कोण आलं आले उघडा दोले. अगो बया, बघते आले. कोण आहे आणि त्याला नजर आली आता. नजर आली. हा नजर आली. ए बांधलेलं चढा गे. चल ग त्याला कपडे घाल. काय करते पिल्लुड, काय करते, काय करते? अगो हसायला येते. बोलायला पाहिजे. आमची सुटू रातभर बोलत होती, रातभर घेऊन इंडा म्हणायची, भांडे वासणं बघत. भांडे बघत खेळा म्हणायची. असं म्हणायचं. दीदी भाऊ दीदी. अरे लय बोलते बाबा. गुचकी लागली, गुचकी सरू आताड वाढू, गुचकी लागली. आणि कुणी ध्यान काढलं बाबा? सिटू दीदीने. कुणी ध्यान काढलं? रोज आमचं सुटू माऊनी बहिणी काढलं का माऊनी काढलं का सुटू माऊनी दिदीने काढलं असं म्हणून सुटू बहीण. मग सुटू बहीण, पिल्याची सुटू बहीण नाही म्हणायचा. अजून म्हणतो सुटू बहीण. त्याला विचारलेलं ना, म्हणतो बहीण नको, बहीण बस झाली एकच आता. भाऊच पाहिजे ना आता, आहे की नाही ग? गुचकी सरू आताड वाढू. चला आणखी तिथं आता खाती ती. मी आई ते लाडू आणले. तिला होते त्या ह्यांनी पित्त व्हायला लागले का, हिने हळू घालून ठेवलं ना त्यात. तरी पण मी मध्ये आधी खाते, आहे ना ग मम्मी, मध्ये आधी खाते, मेथीची भाजी खाते. वा 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 वा, एवढे छान आणलेत ना, आताच येतील त्याला. हो बरं आपल्याकडं कलर आहे. कलर बी छान केले बघ ना. सुटून काढले ते घेऊन गेलते रात्री. सुटून काढले अगो तिला घेऊन गेलते रात्री. मी काढलं होतं जॅकेट वालं. हे पायाचे का हाताचे? दोन्ही आहेत मला वाटतं. दोन्ही आहेत मम्मी. हा हे हात पायाचे हे हाताचे. अरे एकच आहे बा. नाही मम्मी, मावशी ते बघ ना, दोन्ही आहेत, पायाचे पण आहेत, हाताचे पण आहेत. अरे दोन हे बघ ते हाताचे. चुकीत चटा आम्ही असंच करतो, त्याला मोजे घालतो हातातली. गट्टू काय आणलं रे? काय आणलं हे तुला? हा आईने काय आणलं? आईने बघ बाबा मोजे, मोजे बी आणले बघ. ती मग आता ती कॅली घालून झाली कपडे. हे कपडे ए बाई बिनकाचे होते ना. ते चावायला हे बरं पडतंय असं. लय मस्त आहे मम्मी. काय बाई खाऊन बघ. मग मला एक थोडं सगळं खायचं खाऊन बघ, एकदम नारळासारखं लागलं. कवर आता कोण ध्यान काढतंय?
हा अरे ग तू शाळेत गेलाय भाऊ घेऊन गेला तुला सुट्टी ना घरी घेऊन आलाय तू खेळायसाठी गटू सोबत काय आलो अरे गटू तर पहिलं बघ ना कुठे देऊ गटू शोध ना पिलू ड्रामावर बसून जाऊ नका शांत आहे का ते कसं होतं त्याच्यासाठी नवसच केला असा काय त्याने बोलो का त्याने बोलो तू बोलतो का भाऊ भाऊ कुठे भाऊ इथून आम्ही पडलो होतो रात्री बाहेर इथून गॅस फिरत डबल चमकायला लागले डोळे आहे ना मला सकाळी थोडं गरम लागायला बरं नाही हॅलो गाईज मी पूर्ण होल व्हिडिओ बनवत गेले कालपासून आणि आय डिंट रिअलाइज इवन की मी कुठेही बोलले नाही आहे आणि इवन आय डिंट इंट्रोड्यूस माय मावशी शी केम टू माय हाऊस तुम्ही जसं की बघितलं ती पुण्यावरनं आली बाळाला भेटायला तिने छान असं गिफ्ट भरपूर काही आणलं त्याच्यासाठी म्हणजे खूप सारं असं सामान तिने आणलं आणि ऑब्व्हियसली ती आज लवकर गेली कारण तिला थांबता नाही येते ती स्वतः कामावरती असल्यामुळे फार तिला खाडे करता येत नाही कामाचे तर ऑब्व्हियसली आज ती गेली आणि म्हणजे आजच ती गेली आणि पोचली पण घरी 2 तासात ती पोचली पण घरी आणि आता माझ्याकडे मी स्वतः कन्फ्यूज होते म्हणजे मला माहितीच नाही की मी व्लॉग केला काय केलं मला म्हणजे मी कालपासून बोललेच नाही ऑब्व्हियसली मी आता व्हिडिओ जेव्हा बघितले मला अरे मी तर बोललेच नाही याच्यामध्ये असं झालं तर आता मी अभिजितनी एक फिल्टर मागवलाय मी विल टेक द रिव्ह्यू की नक्की कसा येतो आणि हे बघा हे असंच असतं काही करायला गेलं की हे असंच आहे माय गॉड एवढं तू स्पेस बसवणार कुठं माय गॉड सगळं कसं आहे हे नक्की आहे ना ओके म्हणजे बाबा हा मशीन होल पाडायला किती अडचण करून ठेवणार त्या किचन मध्ये ऑलरेडी तिथे गॅसचं हे लागलेलं आहे अडचण पुढे त्याला टांगून ठेवायचं कशाला हॅलो गाईज आम्ही इथे सर्वजणी जमा झालो आहोत मंगळागौरीच्या प्रॅक्टिससाठी नागपंचमी असल्यामुळं एकत्र जमून गाणी बोलायचाही एक छान आम्हाला मौका मिळाला मग काही वरिष्ठ बायकांनी एक छान पारंपरिक जुन्या पद्धतीचं गाणं चालू करून मंगळागौरीची जोरदार प्रॅक्टिस चालू केली आणि असा काही माझा दिवस संपला सो भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये विथ सम अनदर फन टिल दॅट स्टे हॅपी अँड बाय देवा माझा कुंडलिकाची मध्यभागी शिकार
शिव